स्पर्धेच्या माध्यमातून करायचा आहे। आता मात्र मला वाटतं मॅचला सुरुवात केली तरी काही हरकत नाही आहे। कांचनजी पालकर साहेब आमच्या या ठिकाणी समन्वय जोडलेत। चांगली भूमिका त्यांची गुणलेखकाची राहिली आहे। बालाजी यांना देखील पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय। संतोष बदने, परेश कडके या मैदानावरचे सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर शिवशंभो संघाकडून पहिल्या चेंडूला दाखवला आसमान आणि तो सांगतोय मी या मैदानावरती आलोय आणि ठोकतोय एक भला मोठा तगडा उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी आकाशाला कवच घालणारा उत्तुंग षटकार। घड्याळाची वेळ पहा, 11 वाजलेत। काही क्रीडा रसिक जेवण केल्यानंतर आलेत। मैदानाच्या चहूबाजूने तुफान गर्दी, तोफा गर्दी, गर्दीच गर्दी आणि ही गर्दी आपल्याला सर्व काही सांगून जाते। गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो शिवशंभो संघाकडून। आणखीन एक फटका फसलाय, जिथे बघायचंय वैभव चेंडू खाली आला। एस डेफिनेटली लोहा गरम था, लोहे को हथौड़ा मारा, लोहे को तोड़ दिया। ठाड़म ठाड़म अगदी आपण पाहतोय उद्या महाशिवरात्री आणि अगदी त्याची झलक देखील डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळाली। अगदी आपण पाहतोय पहिला झटका लागलाय तो अर्थात रॉयल या संघाला। अगदी पहा नवीन फलंदाज मैदानावरती आलेत। आपण पाहतोय खेळपट्टीवरती 3ऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळत आहेत फलंदाज सचिन ठोंबरे उर्फ शिवाला पाहतोय। लॉर्ड शिवा या मैदानावरती यानं देखील जबरदस्त खेळ्या साकारल्या। शिवा देखील चर्चेचा विषय राहिलाय। हे मैदान सचिन ठोंबरेने देखील कित्येक वेळा हादरून सोडलाय आणि तो शिवा मैदानावरती आलाय। अगदी प्लेसमेंट चांगली पाहायला मिळते, चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळते आहे। एका धावेनं आता मात्र धावगती थोडीशी हलती राहिली आहे। धाव संख्या पहा 1 गडी बाद 5 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत। सॉरी 7 धावा पहा। पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळत होता, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे आणि तिसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली आहे। 1 गडी बाद 7 धावा धावपलकावरती। गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गणेश माने यांना पाहतोय कॉलनी विभागातून बॉलिंग करत असताना गणेश मानेला पाहतोय। ऑन स्ट्राइक वरती संतोष बदनेला पाहतोय। स्टेप ऑफ झाला, जिथे आपण पाहतोय या चेंडूला फेकून दिलाय 30 सर्कलच्या बाहेर 4 धावन करता। विचार करायच भाग पाडलाय। संतोष बदने चालू हंगामामध्ये जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये आहे। त्याचा फॉर्म पुन्हा एकदा आपल्याला पाहायला देविदासजी खेडकर साहेबांना देखील आपण मुख्य मंचावरती पाहतोय। तो गणेशला पाहतोय जिथे पुन्हा एकदा पावलांचा उपयोग जरूर केला होता, पण तो गणेशने देखील कमबॅक केलाय। काय बॉलिंग करतोय। संघाची एकूण धावसंख्या पहा 1 गडी बाद 11। पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असताना आपल्याला पाहायला मिळत आहे।
पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक निर्बंध असं षटक जरूर या षटकामध्ये भरपूर काही पाहायला मिळालं. चौकार पाहायला मिळाला, षटकार पाहायला मिळाला, विकेट देखील पाहायला मिळाली. दोन्ही संघ पूर्ण ताकदीने मैदानामध्ये उतरलेत. दोन्ही संघांना ही नाईट रजनी क्रिकेटची स्पर्धा गाजवायची आहे आणि गाजवत असताना इथे पहा कुठे लाईन बिघडते आहे. उद्या रविवार आहे, उद्या मेगा ब्लॉक आहे, उद्या आजच आपल्याला मेगा ब्लॉकची लाईन बंद होताना पाहायला मिळते आहे. अगदी पाहणा भला मोठा वाईट पाहायला मिळतोय. 1 गडी बाद 12 धावा धावफलकावरती. शिवशंभो संघाच्या चंबूतून नुसत्या टाळ्या शिट्ट्या फटाक्यांची आतिषबाजी. जणू काय असं वाटतंय उद्या भारत पाकिस्तानची मॅच होणार आहे, पण तो आजच आपल्याला अशा प्रकारची मॅच पाहायला मिळते. शिवशंभो आणि रॉयल हे बॅटल लोकांना नेहमी पाहायला आवडलं आहे. अगदी त्याच वेळेला अगदी पाहणा डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फिकवून दिलाय. सीमेरेषेबाहेर खणखणीत सणसणीत चौकार पाहायला मिळतोय. संतोष पत्ने ऑन फायर या बघा अगदी मुख्य मंचावरती देखील आपण पाहतो आधार मित्र परिवाराचे मुख्य सदस्य नागसिंग पवार साहेबांना देखील या ठिकाणी व्यासपीठावरती पाहतोय. त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातोय. अगदी आपण पाहतोय एलआयसीचा हा पट्टा हनुमान मंदिरा नजदीक ही चाललेली क्रिकेटची स्पर्धा पाहतोय. अगदी कामोठे हायवेच्या बाजूला असलेले मैदान आपण पाहतो. शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलन. अगदी एलआयसी म्हटलं की इथे आपण पाहतो भरपूर असा माथाडी वर्ग पाहायला मिळतो. अगदी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज. अगदी गोलंदाजाचं नाव कदाचित याचं निकनेम चिकू आहे, परंतु याचं नाव आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहे. चला गोलंदाजाचं नाव चांगला चेंडू आपण पाहतोय जिथे चांगला फटका देखील अलॉंग द कार्पेट मिड ऑफ द क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. एका धावे समाधान मानावं लागतंय. संघाची एकूण धावसंख्या पाहणा 1 गडी बाद 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी इंटर कॉलनी विभागातील सामने म्हटले ना, इथे मात्र पारितोषिकाची खैरात लावण्यासाठी नुसतेच मोबाईलची रिंग वाजते आहे. नुसते कॉलवरती कॉल येतात. कुणी सांगतोय माझा आवडता खेळाडू आहे त्याला पारितोषिक लागतोय, कुणी सांगतोय माझा आवडता तो गोलंदाज आहे त्याला मला बक्षीस लावायचं आहे. अगदी संतोष पत्ने अगदी गुडघ्यांवरती आले. अगदी आपण पाहतो अलॉंग द कार्पेट मिड ऑफ द क्षेत्रामध्ये या चेंडूला टोलवलाय जिथे 2 धावा देखील वसूल केल्यात. 2 धावेने संघाची एकूण धावसंख्या धावून पोहोचली आहे 1 गडी बाद 19 या धावसंख्येवरती. अगदी आपण पाहतोय संभाजी ब्रिगेड संघटना पनवेल तालुक्याचे अध्यक्ष अर्थात विसुंबे गावातून बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व पाहतोय विनोद विठ्ठल भोईर साहेबांना देखील आपण पाहतोय. त्यांचा देखील शब्द सुमनांच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. परंतु इथे स्वागत करत असताना नेमकं झालं तरी काय, इथे दोन्ही फलंदाजांना मी म्हणेल संधी मिळाली. अगदी स्ट्रायकिंग एंडला असणारा संतोष पत्ने त्याला मिळाली अगदी संधी. तदनंतर नॉन स्ट्राईकला शिवा त्याला देखील संधी होती, ती संधी गमावली. आणि इथे पाहणा 2 धावा देखील वसूल केल्यात. 21ला 1 धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 21. अगदी 21 धावसंख्या शुभांक धावसंख्या मानली जाते. अशा या धावसंख्येमध्ये रॉयल संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल संघ दबदबा राहिलाय. शिवशंभो संघ हा देखील ताकदीनं मैदानामध्ये उतरलाय. संतोष पत्नेला पाहतोय आपण चांगली फटकेबाजी करतोय. अजून देखील त्याच्या खेळामध्ये सातत्य पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून काही पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्या होत्या, परंतु इथे दुसऱ्या षटकामध्ये मित्र म्हणेल थोडंसं जखडून ठेवलाय. फक्त 6 धावा दिल्यात 4 चेंडू मागे. काय गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज चिकूला पाहतोय. अगदी कामोटे एंडकडून मारा करणारे चिकू त्याच्या समोर पाहायला मिळतो सचिन ठोंबरे उर्फ शिवा. शिवाच्या बॅटमधून आपण पाहतोय फटका तर चांगला सजलाय जिथे अक्षयला पाहतोय
आणि काय 2 धावा कंप्लीट होताना देखील पाहायला मिळतात. या 2 धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर 24 धावा. बघा सचिन ठोंबरेचा विचार केला ना, तो करेंट स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघातून खेळताना पाहायला मिळतो. अगदी आज आपण पाहिलं स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे खऱ्या अर्थानं ते आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु आज त्या संघातील एक घटक अर्थात सचिन ठोंबरेला देखील मैदानामध्ये पाहतोय. स्लिप आउटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला उडवलाय, जिथे पहा फक्त एक धाव पाहायला मिळतीये. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 25 धावा. कोणते कोणते खेळाडू कोणकोणत्या संघामध्ये आहेत? अगदी आपण पाहतोय 1 गडी बाद 25. तिसरा गोलंदाज कोण असणार आहे? बघा दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी काही खेळाडू अपरिचित आम्हाला देखील पाहायला मिळत आहेत, कारण सातत्यानं जरूर आम्ही या मैदानावरती समालोचन करत असतो, परंतु काही खेळाडू अजून देखील अपरिचित आम्हाला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत. एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा तुम्ही मित्रांनो खेळताय आणि त्यांची नावं अद्याप देखील इथे पोहोचत नाही आहेत. पण स्क्रीनवरती एका मोठ्या टेलिव्हिजनवरती देखील काही जण तुमची मॅच पाहतात. 25ला 1 पाहतोय, खेळाडूंची नावं तिथपर्यंत पोहोचत नाही आहे. खंतेची बाब अजून देखील या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आहे. सचिन ठोंबरे, परंतु वेग 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 पाहायला मिळतोय, परंतु चेंडू अवांतर स्वरूपाचा पाहायला मिळतोय. 26. बघा सातत्यानं आम्ही दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की तुमचा 12वा प्रतिनिधी असा पाठवा की ज्याला अगदी त्या खेळाडूंची नावं माहीत असणं गरजेचं आहे. विक्रांत आहे बघा, ॲज अ प्रेक्षक गॅलरीमध्ये येऊन आम्हाला ही नावं पोहोचवली गेली जात आहेत. ओहो, वेग आहे या गोलंदाजाकडे. सचिन ठोंबरे जरूर प्रयत्न करतोय मोठा फटका सजवण्याचा, जिथे 1 धाव आली आहे. एका धावेनं रॉयल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे, ती आपण पाहू शकाल. 1 गडी बाद 27 धावा. निश्चितपणे रॉयल संघ भला मोठा संघ आहे. याही देखील संघाला विजयाचा दावेदार म्हणून सातत्यानं हर एक स्पर्धेमध्ये या मैदानावरती पाहिलं जातं. अगदी काल देखील अशी एका प्रकारची मॅच झाली होती. प्रतीक ठाकूर जरूर प्रेक्षकांमध्ये चर्चा होती, प्रतीक ठाकूर एक हाती सामना जिंकेल, परंतु तिथे पाहणा रती महारथी असताना देखील राकेश पटेल, अमन लोहिया, जागो या तिन्ही खेळाडूंच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघानं अगदी प्रतीक ठाकूर, सागर दरेकर मोठे महारथी असताना देखील त्यांचा घरचा रस्ता दाखवला. हे क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे, कधीही काही होऊ शकतं. जरूर इथे मानलं जातं रॉयल संघ मोठा आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील तेवढा ताकदवार आहे. याही संघाने तेवढी चांगली संघाची बांधणी केली आहे. 28ला 1 पाहतोय. याचं षटक क्रमांक 3 चालू असताना फुल टॉस आहे, जिथे टोल वसूल केला जाईल का? मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, जिथे पहा 3ऱ्या पंचांची मागणी.
रोहित हिंद्रेला पाहतोय 28ला 2 पाहायला मिळत आहेत. मिस्टर 360 अक्षय सरोदे आलाय. अगदी पहा हा देखील खेळाडू अगदी कमी कालावधीमध्ये तमाम क्रीडा रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलाय. याही खेळाडूनं आपल्या नावाची दखल घ्यायला लावली आहे. तो अक्षय सरोदे मैदानावरती आलाय. तर गोलंदाज पहा विक्रम, ज्याच्या नावाचा मध्ये विक्रम आहे, तो विक्रम पाहायला मिळतोय. एलआयजीकडून मारा करणारे विक्रम 28ला 2 पाहतोय. मिस्टर 360 अक्षय सरोदे अगदी पहा अलॉंग द कार्पेट लॉगनच्या क्षेत्रामध्ये, परत तिथे पहा अक्षय सरोदे आहेत. काय वेगानं धावा कुठून काढतायत. 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. काय रनिंग बिटवीन विकेट राहिली आहे. 2ला 30 पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू असताना आपण पाहतोय काय शिवशंभो संघ या मैदानामध्ये खेळी करताना पाहायला मिळतोय. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. आज पाहायचं शिवशंभो संघ बऱ्याचशा स्पर्धेपासून या ठिकाणी त्या क्षणाची वाट बघतोय. अगदी तो क्षण, अर्थात अगदी आपण पाहिलं या अगोदर देखील रॉयल शिवशंभो संघाच्या माचे सोयीच्या अलीकडच्या कालखंडामध्ये असं होतंय ना, शिवशंभो संघ सातत्यानं रॉयल संघाकडून हारतोय. परंतु आता मात्र ती वेळ आली आहे. एक मोठ्या स्पर्धेमध्ये एक मोठा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. इथे कुठेतरी वचपा काढण्याचा, तो वचपा काढला गेला जाईल का हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. 30ला 2 पाहतोय. तिथे विक्रम यांना गोलंदाजीसाठी पाहतोय. वेग आहे विक्रम रे. का तेज तर्रार गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. बघा चेंडू फेकला ना, तदनंतर यष्टीरक्षकानं काय केलं, अतिउत्साह जाता त्याचा पाहायला मिळाला. म्हणजेच या अपीलमध्ये अतिउत्साह जाता, पण तो इथे आत्मविश्वासच कमी पाहायला मिळाला. 30ला 2 पाहतोय. अमन लोहियाकडून आपण पाहतो विक्रमला शिवाच्या विकेटसाठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. वा, काय या ठिकाणी आपण पाहतोय का विक्रमनं गोलंदाजी केली आहे. 30ला 2 पाहतोय. यू मीन्स आय विल डेफिनेटली हिट. दांड्या 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 गुल केल्यात. मिस्टर 360 अक्षय सरोदे बॅक टू डक आउट. थांबवतो. यानंतरची मॅच असणारे रोडपाली संघाचे संघनायक आणि उवारली संघाचे संघनायक. अगदी आपण पाहतो रोडपाली आणि उंबारली आहे. बघा उंबारली संघाच्या संघनायकाचं आम्ही लक्ष वेधतोय. दोन्ही संघनायकांना या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे, परंतु या ठिकाणी मॅच पहा काय जबरदस्त पाहायला मिळतं. शिवशंभो संघ आज वेगळ्या ताकदीनं एक वेगळ्याच ईर्ष्यानं मैदानामध्ये उतरलाय. विशेषतः कौतुक करावं लागेल विक्रम यांचं. आता मात्र 3 षटकांचा खेळ जवळपास संपलाय. 3 षटकामागे धावा आपण पाहतोय. 3ला 30 पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाज चिकूला पाहतोय. अगदी त्याचं एक्झॅक्ट नेक नेम चिकू आहे. अगदी आपण पाहतोय मसवड मान तालुक्यातून बिलॉंग करतोच, परंतु आज कामानिमित्त इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज आपण पाहतोय शिवशंभो संघाचा घटक बनलाय. ओहो, धडपडले पडले, धडपड 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 पहा. संघासाठी मला 100% द्यायचे आहेत. याच्यासाठी पहा ना, दोन्ही फलंदाजाची धडपड पाहायला मिळते आहे. प्रत्येक धाव ही खूप महत्त्वाची आहे आणि प्रत्येक धावेसाठी चाललेला हट्टाच पहाणा या मैदानावरती. धडपड तुम्हाला करावीच लागेल. ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच किंमत आहे. तुम्हाला इथे हिम्मत दाखवावं लागेल तरच किंमत मिळणार आहे. जिथे पहाणा या खेळपट्टीवरती 3 गडी बाद 33 धावा होताना पाहायला मिळत आहेत.
शिवशंभू संघ आज आपण पाहतो एक वेगळ्याच ईर्षण मैदानामध्ये उतरलाय. चौथं षटक चालू असताना आपण पाहतोय संतोष बदनेला, तर प्रभात अंबोरेला देखील पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय चिकू, जो संघासाठी चौथं आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन आलाय. ऑन स्ट्राईकला आपण पाहतोय प्रभात अंबोरेला पाहतोय. अगदी प्रभात अंबोरे स्ट्रायकिंग एंडला पाहतोय, तर गोलंदाज चिकूला पाहायला मिळतोय. बघा वेळ घेतला गेला जातो क्षेत्ररक्षणासाठी. क्षेत्ररक्षण देखील खूप चांगलं सजवलंय. प्रेक्षकांच्या गॅलरी जर तुम्ही पाहिल्या ना, तुटुंब गर्दी, तुफान गर्दी, तोफा गर्दी, गर्दीच गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अलोट गर्दी, प्रचंड जनसमुदाय आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून या मॅचसाठी पाहायला मिळतोय. याच्यावरूनच आपल्याला समजतंय इथे होणारं क्रिकेट किती क्वालिटीचं, किती हाय दर्जेचं आहे याची पोच पावती आज मात्र हे क्रीडा रसिक देताना पाहायला मिळत आहेत. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया, जिथे चिकूला पाहतोय गोलंदाजी करत असताना ऑन मार्क प्रभात अंबोरेला पाहतोय. शॉट आहे, जिथे भला मोठा लांब लचक अवांतर चेंडू पाहायला मिळाला. अगदी 34 धावा आपण पाहतोय 10 फलकावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 चालू आहे, जिथे प्रभात लावून स्ट्राईकला पाहतोय. प्रभात म्हटलं की मोठे फटकेबाजी, प्रभात म्हटलं की षटकार, तो षटकारचा किंग आता मात्र आपल्याला ऑन मार्कवरती पाहायला मिळतोय. स्विच हिट केलाय, उलटा फुलटा मारायचा होता, जिथे फटका तर जरूर फसलाय, परंतु काही हरकत नाहीये. प्रभातला या चेंडूवरती मिळाल्यात 2 धावा. 2 धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आज प्रचंड जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आजूबाजूच्या परिसरातील भरपूर या ठिकाणी लोक देखील पाहायला मिळत आहेत. बघा दशरथ करेला नेमकं होतंय काय. एक आवडता अगदी पाहतो इथून जातोय, तदनंतर त्याला देखील मॅच एवढू लागली आहे. षटक क्रमांक 4 पाहतोय, 36ला 3 पाहायला मिळत आहेत. गोलंदाज चिकून प्रभावित केलाय, काय गोलंदाजी साकारतोय. प्रभातचा फटका अगदी आपण पाहू शकाल, जिथे क्षेत्ररक्षण लॉकऑफच्या क्षेत्रामध्ये अजून देखील तैनात आहे. 1 धाव मिळतीये. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या जवळ पोहोचली आहे 3 गडी बाद 37 धावा. संतोष बदने अजून देखील शांत आहे, जो 8 चेंडू मागे 16 या धावसंख्येवरती खेळतोय. 37 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. का संतोष बदनेचा अगदी पहिला मॅच मध्ये देखील आम्ही उल्लेख केला होता, तो संतोष बदने आपल्याला पाहायला मिळतोय. संतोष बदने थोडंसं प्रेशर आहे, अगदी व्यावसायिक क्रिकेट सातत्यानं खेळतो. त्याच्या लाईफमध्ये त्यानं 2 टू व्हीलर बाईक देखील जिंकल्यात, 3 स्पोर्ट्स बायसिकल देखील जिंकलाय तो संतोष बदने. अनेक वर्षांपासून संतोष बदने रॉयल संघाचा घटक राहिलाय. 37ला 3 चिकूला पाहतो, स्टेप ऑफ झाला संतोष बदनेचा वार. या ठिकाणी बघायचं झेल सुटलाय कोणाचा, संतोष बदनेचा. जीवनदान भेटलाय. होतंय काय, हे तर क्रिकेट आहे. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं करणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या क्रिकेटमध्ये जिथे पाहणा संतोष बदनेला मिळालेलं हे जीवदान किती घातक असेल, किती घातक असेल. संतोष बदने घातक आहे, विस्फोटक आहे. आणि या विस्फोटक फलंदाजाला मिळालेलं जीवदान आता मात्र शिवशंभू संघासाठी किती घातक ठरणार असा देखील प्रश्न निर्माण झालाय. अगदी व्यासपीठाच्या नजदीक श्रीकांत फाळके यांना देखील पाहतो, त्यांचं देखील शब्द सुमनांच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं सहर्ष स्वागत करूया. वाईड चेंडू 40वा धावफलकावरती. चला रोडपाली संघाचे संघनायक या ठिकाणी आपण या रोडपाली संघाचे संघनायक उंबारली संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. अगदी पहा, अगदी पहा डॉट चेंडू, अजून देखील वाईड चेंडू पाहायला मिळतो. 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अगदी पहा विक्रम यांचा पारितोषिक देखील जमा झालाय. अमनला पाहिलं, अमनचा काय खेळ या ठिकाणी कालच्या रात्रीमध्ये राहिला होता, परंतु पहा ही देखील मॅच तेवढीच महत्त्वाची आहे. 41 धावा झाल्या 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवशंभू संघ आपण पाहतो क्षेत्ररक्षण करत असताना
ती विजय मागून मिळत नसतो, त्याला धैर्यानं झगडावं लागतं. आता मात्र धैर्य दाखवावं लागेल, झगडावं लागेल, पडझड करावी लागेल, संघर्ष करावा लागेल. संघर्ष करताना एक्झॅक्ट दोन्ही टीम अद्याप देखील पाहायला मिळाल्यात. घुटना टेक और बाही कुछ भी नाही देख. इथे काय झालंय, पुन्हा एकदा चेंडू डॉटच पाहायला, अवांतरच पाहायला मिळतोय. आता मात्र अवांतराचा पाडा सुरू केलाय चिकून. संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये भर पडली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 गडी बाद 42 धावा. 42 धावा धावफलकावरती पाहतोय. 9 चेंडूचा सामना करत 18 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय संतोष पत्ने. 2 फलंदाज विचार करतायत. अगदी पहा, कान मंत्रणा दिली आहे जरूर. खूप मॅच शांतता देखील आता मात्र तुर्तास काही क्षणासाठी विनायक थांबली आहे. याचं कारण खेळपट्टीवरती चौकार आलेला नाही आहे, याचं कारण या खेळपट्टीवरती षटकार आलेला नाही आहे. परंतु पहा, चिकूचं कौतुक करावं लागेल. एक चेंडू फेकण्यासाठी धर्चित संतोष पत्ने आपण पाहतोय. या चेंडूवरती नेमकं असेल तरी काय, होय पंच इशारा करतात, चेंडू होतोय फरार. आली लहर, केला कहर, संतोष पत्ने ऑन फायर. बघा, यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. रोडपाली संघाचे संघनायक अवेलेबल आहेत. रोडपाली संघाचे संघनायक उंबारली संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. रोडपाली संघाचे संघनायक शशीला पाहतोय. चला, विशाल बोबडे साहेबांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या मॅचची टॉस करायचा आहे. त्यानंतर मी उदय पवार यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी यायचं आहे. उदय पवार आपलं देखील सहर्ष स्वागत तर आहेच, परंतु या ठिकाणी आपल्यासाठी विनंती देखील आली आहे. उदय पवार, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या. खेळपट्टीवरती धावा पाहतो. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 48 धावा. संतोष पत्ने खेळतात 11 चेंडूंचा सामना करत 24, तर प्रभात खेळतायत 2 चेंडूंचा सामना करत 3 या धावसंख्येवरती. चला, उदय पवार या, आपले बंधू तुल्य सूरज पवार आपली वाट पाहत आहेत. बघा, या ठिकाणी आपण पाहतोय उदय पवार यांच्या शुभहस्ते या टॉस केला जातोय. उंबारली आणि रोडपाली टॉस जिंकला यावेळेस आपण पाहतोय. रोडपाली यस, टॉस का बॉस राहिलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय रॉयल संघाच्या धावा पाहायला मिळतात 3 गडी बाद 48. अद्याप देखील मी तर म्हणेल शिवशंभो संघाची चांगली सुरुवात राहिली आहे, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये तोफ काणे आहेत. अगदी रॉयल संघ म्हटला ना, अगदी 8व्या 9व्या 10व्या क्रमांकाच्या खेळाडूंमध्ये देखील तेवढीच ताकद आहे. तेवढे मोठे खेळाडू या संघामध्ये अगदी आपण पाहतो 3 गडी बाद 48 धावा. प्रभात अंबोरेकडून काहीतरी अपेक्षा असतील. तीन गडी बाद 48 धावा धावफलकावरती पाहतोय. मॅच आपण पाहतोय गोलंदाज पाहायला मिळतोय, प्रशांतला पाहतोय. प्रशांत आपण पाहतोय, काय करेल प्रशांत, गोलंदाजीसाठी आलाय. एलआयची कडून मारा करणारा प्रशांत. प्रभात आपण पाहतोय अगदी त्याच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. त्यानं स्ट्राईक रोटेट केलाय, त्यानं ओळखलाय संतोष पत्ने भन्नाट फॉर्म मध्ये. अगदी
चालू हंगामाचा तर विचार केला तर कळंबोली प्रीमियर लीगमध्ये माऊली संघातून खेळत असताना अगदी अगदी त्याच वेळेला त्यानं माऊली संघाला फायनलमध्ये प्रवेश करून दिला होता. अगदी सांगायचं गेलं तर अगदी टू व्हीलर बाईक अगदी मानाची ती टू व्हीलर बाईक देखील संतोष बदनेनं जिंकली होती. तो संतोष बदने आपल्याला पाहायला मिळतो आहे. फटका तर चांगला सजवला. जिथे सागरकडून चुकी झाली. क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे. संतोष बदनेला आज मात्र जीवनदान मिळत आहे. 50 धाबा धावफलकावरती 3 गडी बाद 50 धाबा आपण पाहतो. रॉयल संघाच्या षटक क्रमांक 5 अर्थात शेवटचं षटक स्लॉक षटक. प्रभात अजून देखील शांत आहे. तो शांत ती शांतता कधीपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पट्ट्यामध्ये चित्र नाही आहे. जिथे सांघिक स्वरूपामध्ये परंतु पंचांनी हा चेंडू देतच करार केला आहे. तिथं सांगितलं या चेंडूवरती काहीच मिळणार नाही आहे. या चेंडूवरती फक्त तुम्हाला मिळेल 0 धाबा अर्थात भोपळा. संघाची एकूण धावसंख्या पहा 3 गडी बाद 50 धाबा. 50 धाबा पाहतोय. षटक क्रमांक शेवटचा चालू असताना शिवशंभू संघाचा काय संघर्ष राहिलाय अप्रतिम. गोलंदाज प्रशांतला पाहतोय. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी अजून देखील बाकी आहे. प्रभात अंबोरेला पाहतोय ऑन स्ट्राईक वरती, परंतु प्रभातने या ठिकाणी चेंडूला फेकून दिलाय अक्षरशः मैदानाच्या बाहेर. 6 धावन करता. वाह काय बॅटिंग. मारला ना त्याच्या बॅट मधून स्पीड असा साऊंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 3 गडी बाद 56 धावा. प्रभात जास्त काळ थांबणाऱ्यापैकी नाही आहे. अगदी एक्झॅक्ट तेच प्रभातनं दाखवून दिलं आणि संघाला अगदी आपण पाहतो 56 या धावसंख्येवरती नेऊन पोहोचवलाय. आणखीन एक परंतु इथे फटका फसलाय. जेल टिपला. प्रभातचा खेळ संपला. आणखीन एक हादरा रॉयल या संघाला.
घेऊन जायचं. आणि त्यांच्या विपक्षी आपल्याला पाहायला मिळतोय शिवशंभो हा संघ पाहायला मिळतोय. तर येस आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानामध्ये आली आहे. प्रणय दिनकर पोपेटाला यांना पाहतोय आणि त्याच्या बरोबर वैभव सूर्यवंशी या खेळाडूला पाहतोय. अगदी चालू हंगामामध्ये सांगायचं गेला तर प्रणय पोपेटा भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्याचा क्रिकेटचा क्लास निश्चितपणे आपण ग्रामीण स्तरावरती पाहतोय. काय जबरदस्त बॅटिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि त्याच्याबरोबर आपण पाहतोय वैभव सूर्यवंशीला. अगदी वैभव सूर्यवंशी देखील चर्चेचा विषय राहिलाय. त्यानं देखील आपल्या स्वतःच्या नावाची दखल मात्र तमाम क्रीडा रसिकांना घ्यायला लावली आहे. खूप चांगला खेळ सातत्यानं त्याचा देखील राहिला आहे. अगदी कमी वयामध्ये मोठमोठ्या क्रिकेट स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून देखील खेळण्यासाठी तो जातो आहे. वैभव सूर्यवंशीला पाहतोय. तर इथे गोलंदाज आपण पाहतोय त्यांच्या विरोधामध्ये अगदी सुरेश मुनीमला पाहतो. या मैदानावरचा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अगदी आपण पाहिलं तर सर्वाधिक उत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीमध्ये देखील सुरेश मुनीमचं नाव घेतलं गेलं जातं. आज आपण पाहतोय इंटर कॉलनी विभागातून खेळत असताना रॉयल या टीमला आणि विशेष बाबमध्ये या संघातील प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती पांढऱ्या कलरची जर्सी पाहायला मिळते आहे. अगदी पहा खूप चांगला संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
माननीय विजय शेठ खानावकर यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल संघ आपण पाहतोय. जो दबदबा आहे ना, तो दबदबा पुन्हा एकदा या मैदानावरती पाहायला मिळेल काय, असा देखील तमाम क्रीडा रसिकांना प्रश्न पडलाय. पहिला चेंडू स्विच हिट करायचा होता, जिथे पहा एक धाव प्राप्त होते लेग बिफोर, अर्थात लेग बायच्या स्वरूपात एक धाव आपण पाहतोय. एका धावेनं श्री गणेश या जरूर झालाय. नवनाथजी गायकवाड यांना आपण पाहतोय. आता तर ते अगदी आपण पाहतोय एक धाव मिळते एका धाव्यानं. आणखीन एक लेगबाईच्या स्वरूपात धाव, 2 धावा पाहायला मिळतात. तर रॉयल संघ देखील आपण पाहतोय कमी नाही आहे. अगदी त्यांना देखील जसेला तसं टिक फॉर टॅग आपण पाहतोय उत्तर देताना पाहायला मिळतोय. बक्षिसाची खैरात एवढी आली आहे ना, अगदी आता मात्र वाटतंय बक्षीस घेण्यासाठी काही काळ मला देखील थांबावं लागेल. तिथे पहा अजून देखील एक धाव, अजून देखील पहिले 3 चेंडू काय सुरेख फेकलेत, अजून देखील मोठा फटका आलाच नाही आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि अशा षटकामध्ये अजून देखील एखादा चौकार, एखादा षटकार पाहायला मिळाला नाही आहे. अगदी आपण पाहतोय सुरेश मुनीमला पाहतोय गोलंदाजी करत असताना या वेळेस पट्ट्यामध्ये आला आणि या पट्ट्यानं करेक्ट कार्यक्रमच केला. चेंडूला फेकून दिलाय सीमेरेषेबाहेर, 6 धावन करता. केलाय सलग 3 विकेटसाठी रोख रक्कम 5,000 रुपये. आता मात्र यावेळेस देखील आपण पाहू शकाल वेग आहे. पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. बैल ना दसरा आहे ना दिवाळी आहे, बोनस स्वरूपाची धाव तर एक्झॅक्ट या टीमला मिळाली आहे. 11 धावा धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं चालू असताना सुरेश मुनीम अगदी आघाडीचे काही चेंडू चांगले फेकले, परंतु पहा एक चेंडू फेकण्यासाठी कसरत करावी लागते. वैभव सूर्यवंशीला पाहतोय याही चेंडूवरती निमंत्रण होतं, मी तर म्हणे निमंत्रणच होतं, परंतु पहा पॅडवरती चेंडू आदळला. एक धाव कंप्लीट. षटकाचा खेळ संपला. एका षटकामागे धावा झाल्यात 0 गडी बाद 12 धावा. 24 चेंडू 49 धावांची गरज अजून देखील आपल्याला पाहायला मिळते. सामना कोण जिंकणार उत्कंठा प्रत्येकाला लागली आहे. इथं तर पाहायला नवनाथजी गायकवाड साहेब, तर नवनाथजी गायकवाड साहेबांना विनंती करतो की आपण समोर यायचं आहे. मी प्रतीक खेडकर यांना विनंती करेल की आपल्या शुभहस्ते नवनाथजी गायकवाड साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करावा. अगदी प्रतीक देवीदास खेडकर यांना विनंती आहे की आपल्या शुभहस्ते नवनाथजी गायकवाड साहेबांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान करायचा आहे. अगदी आपण पाहतोय. चला या नवनाथजी गायकवाड आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अगदी त्याच वेळेला आपण पाहतोय रामकिसन काढणे साहेब देखील आहेत. तर प्रत्येकाला मी विनंती करतो की आपण रामकिसन काढणे साहेबांचा देखील या ठिकाणी सत्कार करायचा आहे. अगदी राहुल ढेंबरे यांना देखील विनंती आपण समोर या. आणि श्रीकांतजी फाळके या, श्रीकांत फाळके या, आपण मॅच चालू आहे, रंगात मॅच आली आहे.
अगदी इथे कधी रंगाचा बेरंग होऊ शकतो. पण तत्पूर्वी आपण पाहतो काही क्षणासाठी आपण इथे देखील मुख्य मंचाकडे वळतोय. काही मान्य झालं तो. चला, उंबरली संघाचे संघनायक तुम्ही आयोजकांशी संपर्क साधा. पहा मॅच मॅच बघा, बक्षिसं एवढी येतात की समालोचन करायचं की बक्षिसच ऐकत बसायचं हे देखील समजत नाही. एवढी मॅच महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळते आहे. बॉलर आपल्याला पाहायला मिळत आहेत संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येत आहेत. गोलंदाज आपण पाहतोय, गोलंदाज अजयला पाहतो. एक्झॅक्ट अजय आता मात्र टप्प्यामध्ये आलाय आणि याही चेंडूला आसमान दाखवलाय. चेंडूला दिलाय अक्षरशः मैदानाच्या बाहेर 6 धावण करता. अगदी पहा काय फॅन्स येतात शिवशंभू संघासाठी. प्रत्येक षटकारा करता आपण पाहतोय रक्कम 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक फलंदाजासाठी. 200 रुपयाचं पारितोषिक पाहतोय. स्विच हिट करायचं होतं. विकेट हॅट्रिकसाठी आपण पाहतोय उदय पवार, सूरज पवार यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. सोमी निंबाळकर या ठिकाणी आम्हाला सांगताय सलग 3 विकेटसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक. तर पारितोषिक अगदी आपण पाहतोय शिवशंभू संघ जर या ठिकाणी जिंकला, अगदी त्याच वेळेला स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे यांच्याकडून रोख रक्कम 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आता मात्र इथे कॅश काउंटरच ओपन झाला. एवढी बक्षिसं आलेत की आता मात्र अनाऊन्समेंट करण्यासाठी ते ओ हो 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 चांगला चेंडू या ठिकाणी टोलवलाय. ट्रॅप रचलाय, जाळ्यामध्ये अडकलाय मासा. पहिला झटका 440चा करंट लागलाय टीम शिवशंभू या संघाला. नाही आहेत त्यांनी विकेटसाठी 500 लावलेत, ते जा तर जमा केलेत. आता जेल घेणाऱ्या खेळाडूंसाठी देखील आपण पाहतोय रोख रक्कम 200 रुपयाचं कॅच घेणाऱ्या खेळाडूसाठी असेल. मॅच जिंकली तर रोख रक्कम रॉयल या संघासाठी 20,000 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा इथे फक्त अनाऊन्समेंट केलं जात नाही, तुम्हाला जमा देखील करावं लागतं आणि ते जमा देखील त्यांनी केलं आहे. अगदी आता मी तर म्हणेल ATMच घेऊन आलेत, पण तो मैदानावरती मॅच देखील तेवढी इम्पॉर्टंट आहे. एक गडी बाद 19वा षटक क्रमांक दुसरं चालू असताना अगदी पहा विकेटच्या अंतिम चरणामध्ये फेकलाय का मॅच रंगली आहे. अगदी पहा 1 धाव प्राप्त होते. धावसंख्या जवळ पोहोचले. 1 गडी बाद 20 ही धावसंख्या पाहायला मिळते. अजून देखील उर्वरित काही चेंडू बाकी, अर्थात 19 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. अगदी माउंट एव्हरेस्ट गाठायचा आहे. एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे आता मात्र उंच भरारी घ्यावी लागेल. वैभवला आता मात्र या मैदानावरती हल्ला बोल करावा लागेल आणि तो हल्ला बोल करेल काय अति देखील प्रश्न निर्माण झाला आहे. अजयचं कौतुक करावं लागेल. अगदी त्यावेळेस पहा गुडघ्यावरती आले क्षेत्ररक्षक तैनात आहे. एस डेफिनेटली आपण पाहतो क्षेत्ररक्षक अविनाश होतोय का जेल टिपलाय.
18 चेंडू आणि धावांची गरज आहे मित्रांनो, अजून देखील 41 धावांची. षटकाचा खेळ संपला. दोन षटकामागे धावा आल्या 10.00च्या सरासरीनं. 2 गडी बाद 20. खेळपट्टीवरती नवीन फलंदाज आलाय, अक्षय सावंतला पाहतोय. गोलंदाज भावेश मुलवेकरला पाहतोय. अगदी शेवटच्या चेंडूवरती आले तिथे चौकार. अक्षय सावंतला पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. राहुलला पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. राहुल जाधव चर्चेचा विषय राहिलेत. अगदी आपण पाहतोय करेक्ट टीम माने सरकार यांची. पण या संघातून खेळत असताना वा काय गोलंदाजी करतोय. आपल्या फिरकीनं गरगर गिरकी घेणारा चेंडू पाहायला मिळाला. जिथे तिसऱ्या पंचांची इथे देखील अपील पाहायला मिळते. फिरकीचा जादूगार म्हणून का बोललं जातं. चला तिसरे पंच या. तिसरे पंच चला थोडीशी घाई करा. खूप वेळ घेतला गेला या मॅचसाठी. मॅच तेवढी इम्पॉर्टंट तेवढीच महत्वाची. तिसऱ्या पंचांची मागणी अगदी आपण पाहतो त्या वेळेला केली असताना स्लो मोशन मध्ये हे चित्र पाहिलं जात आहे. अंपायरचं कॉल नोट आउट. तो सुरक्षितरित्या आपल्या ऑफिस क्रीज मध्ये पोहोचलाय. एक धाव या ठिकाणी ऍड होते. समीकरण पहा. 17 चेंडू 40 धावांची गरज. बोला अंपायर. येस 22च्या स्वरूपात या ठिकाणी ही धाव ऍड होते. पंचांकडे देखील पहा अगदी विशेष लक्ष राहिलं आहे प्रत्येक चेंडू मागे. तिसरं षटक चालू आहे. 21ला 2 पाहतोय. खेळपट्टीवरती अक्षय सावंतला पाहतोय. अक्षय सावंतनं देखील KPLचं पर्व गाजवलंय. रामदास शेवाळे प्रतिष्ठान संघाकडून खेळत असताना या अक्षयनं देखील प्रभावित केलाय. पण तो अक्षयची जादू चालणार का भावेशच्या समोर हे देखील पाहणं तेवढं उत्कंठावर्धक काय. कारण भावेशकडं कलात्मकता आहे. तो विविध पद्धतीनं अगदी चेंडू वळवण्याची किमया लया पार पडताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय. चक्रित विचंबित करणारी गोलंदाजी भावेश मुलवेकरच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी आपण पाहतोय इथे अक्षय सावंत बरसलाय. होय तो मैदानावरती आलाय. तो सांगतोय मी मारत नाहीये, मी मारतो. माझा पॅटर्नच वेगळा आहे. आहेत आशा आहेत. 15 चेंडू 34 धावा. भावेशवरती केलंय आक्रमण अक्षय सावंत. चर्चेचा विषय राहिलाय. अगदी त्या वेळेला बघायचा अक्षयचा फटका फसलाय. जिथे पहा जीवनदान मिळतंय. काय होतंय चौकार सामन्याला कलाटी मिळेल काय. 2 गडी बाद 31 धावा. चला उंबरली संघाचे संघनायक आपल्याला आयोजक बोलवत आहेत. सातत्याने आम्ही तुम्हाला विनंती करतो. मॅच खूप महत्वाचे. 14 चेंडू 30 धावा. अगदी त्याच वेळेला उदय पवार सांगतात मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे जगा. जो आम्हाला नडतो तो दिसतो डायरेक्ट ढगा. आता मात्र ढगातच मारताना पाहायला मिळतोय अक्षय सावंत. या मैदानावरती पहा येणारे 14 विजयासाठी 30 धावांची गरज. 31 धावा झाल्यात 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिवशंभो या संघाला बॅटिंग करत असताना आपण पाहतोय भावेश मुलबायकर. हो चांगला चेंडू फेकलाय. रनआउटची संधी होती आहे का पंच पाहतील. इट्स अ कॉल OUT आउट.
आहे, परंतु अगदी आपण पाहतोय 13 चेंडू 30 धावांची गरज. कधी इकडे कधी तिकडे मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. अक्षय सावंत खेळपट्टीवरती आहे. अक्षय सावंतसाठी आपण पाहतो धनराशी आले, रोख रक्कम 5,000 रुपये. जर का सामना जिंकून दिला ना, अगदी आपण पाहतो स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे शिवशंभू या संघाकडून अक्षय सावंतला 5,000 रुपयाची धनराशी देण्यात येणार आहे. खेळपट्टीवरती 5व्या क्रमांकावरती आलाय अगदी करेक्ट टीम स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे संघातून खेळत असणारे खेळाडू. एकीकडे पाहतोय सागर अनुसे आणि त्याच्या बरोबर असलेला अक्षय सावंत. 13 चेंडू 30 धावांची गरज. पावेची जादू चालेल का? फिरकीचा जादूकर आता मात्र आपल्या फिरकीनं गिरकी घेणार का? 3-31 पाहतोय. हो, चांगला चेंडू फेकला. एक धाव मिळाली. परेश कडके या ठिकाणी चेंडूवरती येत आहेत. नकारात्मक कॉल पाहायला मिळतोय. षटकांचा खेळ जवळपास संपलाय. तीन षटकामागे धावा आल्यात. 3 गडी बाद 32 अर्थात येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. का मॅच रंगली आहे. अटीतटीची मॅच, चित्तथरारक सामना. इंटर कॉलनी विभागातील नामांकित खेळाडूंचा भरणा असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रत्येक संघामध्ये असे खेळाडू आहेत. प्रत्येक संघातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता मी तर म्हणेल अगदी ठासून भरली आहे. हे गुणवंत खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहेत. का मॅच आहे. 12 चेंडू 29 धावा. कोण जिंकणार कोण हरणार चर्चेला उधाण आलाय. प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. शिवशंभू एका साईडला तर दुसऱ्या साईडला रॉयल संघ पाहतोय. दोन्ही संघांनी संघबांधणी आपली तर स्वतःची मजबूत केली आहे. प्रत्येकाला ही मॅच जिंकायची आहे. प्रत्येकाला आजची रात्र गाजवायची आहे. आणि या साधण्यांच्या रात्रीमध्ये कोणता संघ बाजी मारणार? गोलंदाज आलाय सुरेश मुनीम. 12 चेंडू 29 धावांची गरज आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला अजून देखील सागर अनुसेला पाहतोय. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय अक्षय सावंतला. अक्षय सावंत याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील. तो चालू हंगामामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये पाहायला मिळालाय. अगदी त्यानं ज्याच्या वेळी संधी मिळाली त्यावेळी स्वतःला सिद्ध केलंय. तो अक्षय सावंत नॉन स्ट्राईकला आहे. तर सागर अनुसे देखील कमी नाही आहे. 12 चेंडू 29 धावा. विकेट हॅट्रिकसाठी स्वामी निंबाळकर देत आहेत 5,000 रुपये. चांगला चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर. इथे तुम्हाला हलताच येणार नाही आहे. अगदी पहा, ब्रह्मास्त्र म्हटलं की कॅन्सर आठवतो. तो तुम्हाला नीटसा देखील जगू देणार नाही आहे. नीटसा मरू देखील देणार नाही आहे. अगदी एक्झॅक्ट तो चेंडू पाहायला मिळाला. विकेटच्या अंतिम चरणामध्ये हलता देखील आला नाही आहे. डॉट चेंडू. 11 चेंडू 29 धावांची गरज. 3 गडी बाद 32 धावा होतात. शिवशंभू हा संघ आपल्याला इथे लढताना पाहायला मिळतोय. इथे लढावं लागेल निश्चितपणे. रडायचं नाही गड्या, रडायचं नाही. इथे मात्र लढायचं आहे. आणि लढण्यासाठी दोन्हीही खेळाडू दोन्ही संघ एकमेकांसमोर सज्ज झालेत. 11 चेंडू 29 धावांची गरज. अक्षय अनुसेला पाहतोय सुरेश मुनीम. शॉटअप पूल जिथे पहा स्वतःच्या थॉलो प्रो मध्ये सुरेश मुनीम आलेत. का जेल टिपला फलंदाज. आता खेळ संपला. आणखीन एक फलंदाज बॅक टू डग आउट. खेळपट्टीवरती पहा झटका क्रमांक 4 लागलाय. अक्षय सावंत नॉन स्ट्राईकला आहे. सुरेश मुनीम गोलंदाजी तर चांगली करतोय. येणारे फलंदाज नेमके करतील तरी काय? त्यांना स्ट्राईक रोटेट करायचंय. जास्तीत जास्त चेंडू अक्षयला द्यायचेत. परंतु होत आहे काय? इथे आपण पाहतो शिवशंभू संघ जर जिंकला ना तर निश्चितपणे त्या संघाला अर्थात स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे शिवशंभू या संघाच्या संघ मालकांकडून रोख रक्कम 15,000. तर आपण पाहतोय स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे या संघाकडून
अक्षय सावंतला हा सामना जिंकून दिला तर 5,000 रुपयाचं पारितोषिक. वेग पहा तेज तर्रार गोलंदाजी हलू देखील देत नाहीये. वारंवार सातत्यानं विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडू पाहायला मिळतात. अखेर तो स्ट्रायकिंग एंडला आलाय. 9 चेंडू 28 धावांची गरज. का मॅच रंगली आहे. या 3 चेंडू मागे किमान 2 मोठे फटके हे मारावेच लागतील, ठोकावेच लागतील. ठोकतील काय अक्षय सावंत असा प्रश्न निर्माण झालाय. तिसरे पंच आपण पाहतोय मागणी केली आहे. बोला 3 षटकारे करता. विश्वनाथ दानवले यांच्यासाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक शिवशंभू संघाकडून. त्याला तिसरे पंच आयोजकांकडे विनंती आहे. पहा तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. आयोजकांना विनंती आहे. त्याला वेळ घेऊ नका. आयोजकांना विनंती आहे. अगदी या गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय. 9 चेंडू 28 धावांची गरज आहे. प्रेक्षकांना उत्कंठा लागली आहे. 33ला 4 आहेत. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. हे कळंबोलीचं क्रिकेट आहे. अगदी कळंबोली प्रीमियर लीग देखील काही आठवड्यापूर्वी आपण याच मैदानावरती पाहिली. रेकॉर्ड तिथे देखील पाहायला मिळाले. प्रेक्षकांचे उदंड प्रतिसाद देखील त्या स्पर्धेला देखील पाहायला मिळाला होता. परंतु या स्पर्धेला देखील या स्पर्धेमधील अगदी या मॅचला देखील तेवढाच चांगला प्रतिसाद पाहायला मिळतोय. अगदी काल आपण पाहिलं एका संघामध्ये तब्बल 6 ते 7 खेळाडू टू व्हीलर बायकर मॅन पाहायला मिळाले. कणबोलीतील खेळाडू देखील आता मात्र लुच्चे पुच्चे राहिले नाही आहेत. ते देखील मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळत आहेत. नामांकित खेळाडू आहेत आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी हा आमचा क्रीडा रसिक वेडा झाला आहे. त्यांना ही मॅच बघायची आहे. अगदी पहा कोणी आपल्या मोबाईलवरती मॅच पाहतोय, कोणी आपल्या घरी बसून आपल्या टेलिव्हिजनवरती अर्थातच स्मार्ट टी व्हीवरती मॅच पाहतोय. त्यांचं देखील आम्ही खऱ्या अर्थानं शब्द सुमनांच्या माध्यमातून करतोय सहर्ष स्वागत. येणारे 9 विजयासाठी 28 धावांची गरज. सुरेश मुनीम सलग 3 षटकार मारले कोणत्याही फलंदाजानं तरी 5,000 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. 3 चेंडू मागे शांतता पहा. टाचणी जरी पडली ना तरी देखील आवाज येईल. काय मॅच आहे. एक चुरशीची लढत पाहायला मिळते. ओ वेग पहा. सुरेश मुनीम काय या ठिकाणी गोलंदाजी करतोय. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. प्रचिती मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. तो स्वतःला सिद्ध करतोय. अगदी आपण म्हणतो ना संघर्षातून एकदा अस्तित्व निर्माण झालं ना या जगामध्ये जगण्याचा रुबाब देखील तो खूप वेगळा असतो. आणि तो रुबाब कुणाकडून विकत घेता येत नाहीये. तो रुबाब स्वतःच्या अस्तित्वातूनच निर्माण करावा लागतो. आणि तो रुबाब मिळवण्याचं काम कोणता खेळाडू करणार हे पाहणं देखील तेवढंच उत्कंठावर्धक असणार आहे. मॅच अजून सामना जिंकून दाखव रे बारक्या मला. 6 चेंडू 24 धावा. सुरेश मुनीम आपण पाहतोय. अगदी चांगली गोलंदाजी करत असताना एखादा कुठेतरी चुकीचा चेंडू फेकतायत. यावेळेस बघायचंय काय असणार आहे. होय या बॅट मधून निघाल्या 6 धावा. काय जबरदस्त फटका सजवलाय. अक्षय सावंत इस टीम की जान है. टेनिस क्रिकेट की आन बान शान है. एक खिलाड़ी दमदार है. अक्षय सावंत का बॅटिंग करतोय. येणारे 6 विजयासाठी 18 धावांची गरज.
डीजे थांबा. या ठिकाणी आपण पाहतो 4 षटकांचा खेळ संपला. 4 गडबा 43 धावा. शेवटचं षटक. वेळ घेऊ नका, खूप वेळ घेतला गेला जातो इंटर कॉलनी भागातील आपण मॅच पाहत असताना. चला नेक्स्ट मॅच लगेच तयार राहायचं आहे. यानंतरचे देखील मॅच तेवढीच बहारदार आपल्याला पाहायला मिळणार आहे. रोडपाली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला उंबरली आपण हा संघ पाहणार. सचिन ठोंबरे या ठिकाणी खेळपट्टीवरती आलेत. ओ हो, या चेंडूवरती झालंय काय जबरदस्त आणि अफलातून चेंडू. आता मात्र शिट्ट्यांचा गजर काही भरपूर सांगून जातोय. या चेंडूवरती प्रेक्षकांना विनंती, आपण समालोचन कक्ष खाली करा. इथे मॅच खूप महत्वाची. आता मात्र जेवढं प्रेशर क्रीडा रसिकांमध्ये तेवढं प्रेशर आमच्यावरती देखील आलंय. 5 चेंडू 12 धावांची गरज. विश्वास जाणवले आपण पाहतो खेळपट्टीवरती. सलग 2 विकेट. उदय पवार 20,000 सामना जिंकल्यानंतर अगदी या वेळेला पहा या चेंडू. माय गॉड, होतंय काय? पा तो दुखापतग्रस्त झालेला आहे. पण तो मित्रांनो त्याचे इफेक्ट पा, प्रयत्न पा, काय जबरदस्त पाहायला मिळाले. पा जोराची दुखापतग्रस्त आहे तो. प्रयत्न तर खूप लाजवाबच होते, याच्यामध्ये काही डाऊटच नाही आहेत. पा तिथे कोणी गर्दी करू नका. प्रयत्नार्थी परमेश्वर. साठी कमिटमेंट काय असती ना, अगदी ती आपल्याला यावेळीच पाहायला मिळाली. जिकरीचे प्रयत्न पाहायला मिळाले. 100% योगदान त्यानं आपल्या टीमसाठी देण्याचा प्रयत्न केला. अखेर तो थोडासा कमी पडला मी तर म्हणेल, कारण अगदी अवाकाच्या बाहेर तो चेंडू होता. प्रेक्षकांना विनंती आहे आणि अगदी रॉयल संघाच्या संघनायकाला देखील विनंती आहे. पहा तुमचा 12वा प्रतिनिधी इथे एक्झॅक्ट आमच्या समालोचन कक्षामध्ये तिथे गेलाय तो. प्रेक्षकांना विनंती आहे आपण थोडंसं साईड लावा. मॅच खूप महत्वाची आहे. जबरदस्त मॅच आपण पाहतोय. काय जबरदस्त प्रयत्न पाहायला मिळाले. अफलातून. हा चला चला प्रभात.
प्रेक्षकांना विनंती आहे, कुणी आत जाऊ नका, बाहेर या. चला प्रेक्षकांना विनंती, या समोर या. इट्स ओके. तो खेळाडू अगदी आपण पाहतो त्यानं स्वतःला सांगितलं शर्यत अजून संपलेलं नाहीये, अजून देखील सामना मित्रांनो संपलेला नाहीये, त्याला अजून देखील लढायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही बाउंड्री लाईनच्या थोडंसं बाहेर या. तुमच्यामुळे या क्षेत्ररक्षकांना अडचणी प्राप्त होत आहेत. कदाचित हा खेळाडू हा चेंडू अडवू शकला असता. तुम्ही निश्चितपणे सहकार्याची भूमिका या ठिकाणी दाखवायची आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आहे, समोरचे आमच्या समोरचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय. या खेळाडूचे तर मित्रांनो तुम्हाला प्रयत्न आवडले असतील तर जोरदार या अविनासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवा. मित्रांनो जबरदस्त, जरूर टीमसाठी तो 6 धावा वाचवू शकला नसेल ना, परंतु त्याचे प्रयत्न अप्रतिम होते. परंतु मैदानावरती ना, विश्वास दानवले नावाचं तुफान या मैदानावरती पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना अजून देखील विनंती करतोय, मोठी मॅच है, बड़े मंच के बड़े खिलाड़ी इस मैदान पर खेल रहे हैं, तो मैं विनती करना चाहता हूं दर्शकों को आप थोड़ा बाहर आ जाइए. प्रेक्षकांना विनंती आहे, थोडंसं बाहेर या, बाउंड्री लाईनच्या थोडंसं साईडला या. मित्रांनो खरं जर पाहिलं ना, त्या खेळाडूंना खरंच या ठिकाणी अडचण निर्माण होती आहे. मोठ्या मॅचेस आहेत, मोठी स्पर्धा आहे, इथे अशा प्रकारचे चेंडू अडवले गेले जातात. त्याच्यामुळे प्रेक्षकांना मी सातत्यानं सांगतोय, तुम्ही बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ थांबू नका, मॅच ऑन करायची आहे. जबरदस्त मॅच, येणारे 4 विजयासाठी 6 धावांची गरज. खेळपट्टीवरती आपण पाहतोय विश्वास दानवले नावाचं तुफान. काय खेळाडू आहे, कमाल है, धमाल है, एक खिलाड़ी बेमिसाल है, नाव है विश्वास दानवले. 4 चेंडू 6 धावांची गरज. का मॅच 55 धावा झालेत. आपण पाहतो सचिन ठोंबरे, मनामध्ये अनेक प्रश्न असतील. 4 चेंडू 6 धावांची गरज. विश्वास दानवले पाहतोय, मैदान पहा चहू बाजूंनी सजलाय. बाट अगदी पहा, सचिन ठोंबरे देखील सांगतोय, हम भी किसी से कम नहीं है, जो जीता वही सिकंदर, जिसमें है दम वही रहेगा सिंगम. काटे का मुकाबला इस बार इस मैदान के बीच. येणारे 3 विजयासाठी 6 धावांची गरज. इंटर कॉलनी विभागातील ही मॅच आहे. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. येणारे 3 विजयासाठी 6 धावांची गरज आपण पाहतोय. सचिन ठोंबरे गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस आपण पाहायचं लॉफ्ट केलाय लॉनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव. आता मात्र येणारा 1 विजयासाठी 5. या स्पर्धेचा 2 चेंडू आहेत, 5 धावांची गरज आहे. 2 चेंडू 5 धावा स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग. 56 धावा झालेत. 2 चेंडू 5 धावा आपण खेळपट्टीवरती पाहतोय. फलंदाजाला अक्षय सावंत. खऱ्या अर्थानं अक्षयनं आपल्या संघाच्या बाजूने मॅच फिरवली आहे. अगदी अणमोक्याला आला आणि काय षटकार ठोकले. अगदी आपण पाहतोय सचिन टू अक्षय. चांगला चेंडू फेकलाय. अगदी 1 धाव तर कपडे अरविंद ढेकळे या संघाचं कॅल्क्युलेटर. हो 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 होत आहे का, मॅच रंगली आहे, जोमात आले, रंगाचा बेरंग होताना पाहायला मिळतोय. 3ऱ्या पंचांची मागणी आली आहे. आता बघा 3ऱ्या पंचांच्या मागण्या वाढू लागल्यात. 3रे पंच देखील पहा डिसिजन थोडं असं वेटिंग वरती आहे. ओयुटी आउट आहे. 1च धाव म्हणजेच अर्थात येणारा 1 चेंडू. आणि विनायक मला सुचवतात धावांची गरज असणारा विनायक 4 धावांची.
काय जबरदस्त मॅच आपण पाहतोय. अफलातून इंटर कॉलनी भागातील बलाढ्य तोड संघ एकमेकांसमवेत भिडताना पाहायला मिळतात. कोण जिंकणार कोण हरणार प्रश्न तर तमाम क्रीडा रसिकांना जरूर पडलाय. येणारा एक चेंडू विजयासाठी 4 धावांची गरज. कोण हिरो होणार कोण विलन होणार कोण बाजी मारणार. अगदी पहा ना, कधी रॉयल संघाच्या बाजूने सामना झुकताना पाहायला मिळाला तर कधी शिवशंभो संघाच्या बाजूने सामना झुकताना पाहायला मिळाला. कधी हसू तर कधी रडू, कधी खुशी कधी गम, कधी इकडे तर कधी इकडे, कधी तुझी तर कधी माझी, अशी अवस्था अगदी मैदानावरती पाहायला मिळते. येणारा एक चेंडू विजयासाठी 4 रोख रक्कम धनराशी आपण पाहतोय. अमन यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. हा पहा, ही मॅच जिंकणं अनाउन्समेंट महत्वाची करतोय. रोख रक्कम 5,000 रुपये सचिन ठोंबरे साठी आपण पाहतोय. अमन यांच्याकडून फलंदाजासाठी देखील आपण पाहतोय. रोशन पोपेटाला देखील मॅच जिंकवली तर 5,000 रुपये. शिवशंभो हा संघ तर जिंकला तर 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. हृदयाचे ठोके नुसते धक 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 करतात. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला ही तर मॅच आवडली असेल तर प्रत्येक काना कोपऱ्यातून फक्त टाळ्यांचा गजर येऊ द्या. व्हॉट अ मॅच. मायक्रोफोन बंद. इंटर कॉलनी भागातील हा मॅच 1-4. अगदी या ठिकाणी हारी हुई बाजी को जीत में हासिल करता है ना, उसे कहते हैं बाजीगर. बाजीगर ठरलाय सचिन ठोंबरे उर्फ शिवा. चला मॅच. प्रेक्षकांना विनंती आहे, आतमध्ये येऊ नका. प्रेक्षकांना विनंती आहे